असंच लाईट गेली, लोक अडकली आणि एक माणूस गुदमरून मेला, त्याची कोण जबाबदारी घेणार? त्या कुटुंबाला कोण आधार देणार? तर हे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे विकासक आणि प्रशासन यांनी फक्त स्वतःच्या पोळ्या न भाजता ज्या लोकांच्या जीवावर तुम्ही मोठं होत आहे त्यांना इथे कमीत कमी राहण्यालायक सोयी सुविधा उपलब्ध करून देणं ही नैतिक जबाबदारी समजून त्यांनी केलं पाहिजे. भले मैं भिखारी जरूर हूँ, लेकिन ऊपर वाला ने मुझे हक के लिए ज़िंदा रखा है. हक तो मैं सरकार से लेके ही छोड़ूंगी, चाहे मर जाऊँ, क्योंकि हमारे छोटे छोटे बच्चे हैं. बिल्डरच्या आम्ही ऑफिसपर्यंत गेलो पाण्यासाठी, इथे आम्ही बसलो. तर काय करणार आम्ही? मग आम्हाला घरं का दिली त्यांनी? नाही द्यायची होती ना घरं. आमची झोपडपट्टी होती ती आम्हाला बरी होती. तो बिल्डर हमारा जो है ओमकार बिल्डर बाबूलाल वर्मा है. हम उनसे गुजारिश है जो भी हमारा अग्रीमेंट में लिखा गया है वो हमें करके दीजिए. हमारा यही गुजारिश है. 11:30 12 कधी कधी 3:30 5 वाजता माझ्याकडे सगळे रेकॉर्डिंग आहेत, सगळे व्हिडिओ सगळे आहेत. पण हे एवढा वेळ काम करणं म्हणजे तुम्ही एखाद्याला त्रास देताय, तुमच्या कामासाठी दुसऱ्याला तुम्ही त्रास देताय. मग ह्याचं तुम्ही प्रशासकांनी किंवा जे कोणी असेल त्यांनी ह्याच्यावर ॲक्शन घ्या की आम्हाला खूप त्रास होते, नाही तर उद्या काय हे झालं तर कोण जिम्मेदार राहणार याचं उत्तर द्या. शालेय गणवेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण. व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रकर ब्रदर्स. फ्रेंड्स विला, लाईफलाईन सर्व्हिसेस, स्मिथ गॅलरी, महेंद्रकर ब्रदर्स, साक्षी इव्हेंट्स. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता महालक्ष्मी 7 रस्ता सर्कलच्या जवळ असलेला गंगाराम बाबू सकपाळ मार्ग या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी जवळजवळ 40 मजली इमारत आहे. साईबाबा नगर म्हणून हे प्रसिद्ध आहे. साधारण सुमारे 1500 घरं असलेली ही पूर्ण इमारत आहे. इथल्या स्थानिक रहिवाशांचा ज्वलंत प्रश्न घेऊन आपण आपल्यासमोर आलेलो आहोत. या स्थानिकांना न्याय मिळेल का? या ठिकाणी प्रशासन, सरकार किंवा संबंधित यंत्रणा याकडे गांभीर्याने बघेल का? विकासक ओमकार डेव्हलपरने ह्या इमारतीला डेव्हलप केलेलं आणि हे रिहॅबची ही बिल्डिंग आहे, परंतु इथे नागरी सुविधांचा कुठेतरी बोजवारा उडवला जात आहे अशी तक्रार आपल्यापर्यंत आलेली आहे. आपण आता जाणून घेतोय त्यांच्याकडूनच. शालेय गणवेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण. व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रकर ब्रदर्स. सुशील जगन्नाथ पांडे, मैं साईं बाबा नगर का यहाँ का रहवासी हूँ. हमें यहाँ पे 11 महीना हो गया रूम मिले हुए. जो हमें जो चीज़ की फैसिलिटी चाहिए वो हमें बिल्डर ने अभी तक दिया नहीं है. और यहाँ पे जब से हम लोग ने आया है, पानी की समस्या, लिफ्ट की समस्या, हमारी बिल्डिंग में कैमरा अभी तक नहीं लगा है. बिल्डर ने हमें आज 8 महीने से हमें आश्वासन दिया गया है कि कैमरा लगेगा. बहुत चीज़ की बिल्डर ने हमसे आश्वासन दिया है. बीच में हमने CM साहब के बंगले में गए थे, वर्षा बंगले में. वहाँ से CO साहब आए थे हमारे बिल्डिंग में. उन्होंने यहाँ पे बिल्डर के स्टाफ भी आए थे. उन्होंने सब लिख के दिया गया है कि हम 10 से 15 दिन में सारा काम चालू कर देंगे. अभी यहाँ पे बीच में एक घटना हुआ था, पूरे बिल्डिंग का लाइट चले गया था. यहाँ पे ना कुछ पावर बैकअप है, ना जनरेटर है, कुछ चीज़ का यहाँ पे बिल्डर ने हमको करके नहीं दिया है. अभी बीच में हमने वीडियो भी था हमारे पास. लिफ्ट में आधा घंटा लोग, कम से कम 25 लोग फंसे हुए थे. और लिफ्ट में हमारे जो लड़के लोग थे, तुरंत हम लोग भाग के चाबी से लिफ्ट खोल के हमने पूरे लोगों को, रहवासी को निकाला गया है. ऐसा है हमारी बिल्डिंग में पहली बात तो जनरेटर भी नहीं दिया गया है. इतना बड़ा मुंबई में सबसे वर्ल्ड टावर, इतना बड़ा कि हमको जनरेटर क्यों नहीं दिया गया है. बाजू में अभी एक लोखंड वाला बिल्डिंग है, वो बिल्डिंग में जनरेटर दिया गया है. इतना बड़ा बिल्डिंग है, टावर 1, टावर 2, टावर 3, हमको जनरेटर क्यों नहीं दिया गया है? पहले तो हमें बिल्डर से इसका सवाल का जवाब चाहिए. और हमारा जो भी सवाल का जवाब है बिल्डर हमें देने को तैयार नहीं है. हम SRA में दौड़ रहे, BMC में दौड़ रहे, सब जगह दौड़ रहे, किधर भी हमारा सुनवाई नहीं हो रहा है. बीच में अभी इतना बड़े टावर में हम लोग को 10-10 मिनट पानी लोगों को मिल रहा है. इसके लिए हमने धरना लिया था, मोर्चा लिया था, तो जाके ये सब थोड़ा थोड़ा मैटर अभी सॉल्व हुआ है. अभी सुनने में आ रहा है कि 42 माले का बिल्डिंग है, 23 माले का OC दिया गया है. अभी इसके OC के लिए हम लोग SRA में गए थे. CO साहब से हमारा मीटिंग भी हुआ था. उन्होंने बोला गया कि नहीं, अभी हमने आपको 42 माले का OC दे दिया गया है. तो अभी SRA में हम लोग पाटिल साहब करके थे, उन्होंने हमको एक लेटर दिया OC का. पर अभी वो सब बोल रहे कि ये डुप्लीकेट OC है. तो मेरा कहना यही है कि जो भी है OC का है, क्योंकि 42 माले का जो बिल्डिंग है लोगों को पानी मिल नहीं रहा है. 23 माले का बिल्डिंग है, उतना तक पानी लोगों को मिल रहा है. मेरा यही गुजारिश है बिल्डर से कि हमारा जो भी समस्या, जो भी हमारा कॉर्पोरेशन फंड था वो हमें रिलीज़ करे. अपना साईं बाबा नगर, गंगाराम बापू सकपाल मार्ग,
हमारा यहाँ पे 42 माले का बिल्डिंग है। यहाँ पे टोटल अभी 2000 लोग रहवासी यहाँ पे रहने के लिए आए हुए हैं और हम यहाँ पे टोटल 1500-1600 घर है अभी दिया गया है। टोटल अभी हम लोग को 980 लोग को चाबी दिया गया है। बाकी अभी सामने बिल्डिंग का काम चालू है। 600 लोग अभी बाहर है, तो 600 लोग अभी बाहर है। तो बिल्डर हमारा जो है ओमकार बिल्डर बाबूलाल वर्मा है। हम उनसे गुजारिश है जो भी हमारा अग्रीमेंट में लिखा गया है वो हमें करके दीजिए, हमारा यही गुजारिश है। फ्रेंड्स विला, लाईफलाईन सर्व्हिसेस, स्मिथ गॅलरी, महेंद्रकर ब्रदर्स. साक्षी इव्हेंट्स. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. या ठिकाणी इथे आलेल्या रहिवाशांना एवढा त्रास होतोय की तुम्ही बघू शकता इथे पार्किंगची व्यवस्था नाही, अजून पत्रे खोलले नाहीत, त्याच्यानंतर पण त्यांनी पोझिशन दिला. आता या ठिकाणी जवळजवळ 1800-2000 लोक इथे राहायला आलेत. 2000 × 4 तुम्ही समजू शकता किती लोक इथे येत आहेत. इथे सेफ्टी पर्पज म्हणजे काहीच नाही. या ठिकाणी गणेश उत्सव मंडळाचं आयोजन झालं, त्याच्यानंतर ह्या पिरामल बाजूला लागून पिरामलचा प्रोजेक्ट चालू आहे. त्यांनी सेफ्टी पर्पज म्हणून काहीच लावलं नव्हता. इकडच्या मंडळांनी त्यांच्याशी भांडून हे एवढं सेफ्टी पर्पज म्हणून लावून घेतलं, तरी देखील येऊन एवढा ओपन सोडलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता 2-4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी वरतून काच पडली आणि ती काच थेट तिथे येऊन पडली आणि त्याच्यानंतर 2-3 लोकांना मारहाण झाली, लागला, तिची कंप्लेंटसुद्धा झाली, तरी देखील त्याच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई नाही. आणि त्याच्यानंतरसुद्धा देखील त्यांनी इथे सेफ्टी पर्पज म्हणून काहीच लावलं नाही. आता इथे जर 4000 लोक राहत असतील आणि एवढं म्हणजे ओपन ठेवलेलं तिथे वरतून काय पडलं, एवढा मोठा प्रोजेक्ट चालू आहे, तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे असा प्रश्न आम्हाला निर्माण होतो आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो आहे की यांच्यावरती कारवाई व्हावी किंवा हे सेफ्टी पर्पज लावून घेण्यात यावं. तुम्ही म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही दाखवा लोकांना आणि मीडियामध्ये चालवा, जेणेकरून आमच्या लोकांना ही सुविधा मिळावी. मेरा नाम है मोहन पटेल. यहाँ पे जो डेवलपमेंट के मैं जी साउथ में गया था तो वहाँ मैंने बात किया कि यहाँ पे जो बड़े ढेगार लगे हैं मट्टी के, जो उन्हें जो डेब्रेज निकाले हैं, तो वहाँ पे गंदगी इतनी फैली हुई है. डेंगू का साथ है, बारिश की सीज़न है, तो बहुत सारे मच्छर होते हैं. जो अंदर जाने के जो परिसर है बड़े बड़े मच्छर है. तो मैं जी साउथ में बात किया तो जी साउथ वाले क्या बोला कि वो SRA का काम है, वहाँ पे जाके आपको कंप्लेंट देना पड़ेगा. और यहाँ के जो डेवलपर से जो मलबा हटाता नहीं और गंदगी इतनी फैली हुई है, तो यहाँ आजू बाजू के परिसर में पूरे मच्छर हो गए. मैं SWM डिपार्टमेंट को इन्फॉर्म किया जी साउथ में, मगर वो बोलता है कि हमारे हद में नहीं आता है. आपको ये बात है ना, और डेवलपर से करना पड़ेगा या तो फिर SRA में करना पड़ेगा. हर आदमी अपनी अपनी जवाबदारी टालता है और गंदगी ऐसी बढ़ गई है कि वो लोग ने ऐसा लगता है कि इन लोग को अलॉटमेंट देने के बाद है ना, सब जो अपना पल्ला झाड़ लिया है. लोगों पे जो गुजरती है, कई बार लिफ्ट का प्रॉब्लम्स होता है और वहाँ पीछे के पट्टे में देखेंगे ना तो इतनी गंदगी पड़ी है, तो ऐसा लगता है कि कोई पानी की वजह से या गंदगी की वजह से बड़ी बीमारी होने की संभावना है, जैसे डेंगू जैसी बीमारी. और पीछे के पट्टे में भी वहाँ से पीछे से सब खाने का ये सब पैकेट डालते, कचरा डालते, पीछे की सोसाइटी में भी जाते हैं. पीछे की सोसाइटी शांति नगर है, वहाँ भी लोगों की बहुत सारी कंप्लेंट्स है और लोग ने भी कंप्लेंट दी है. और कल AGM में वो भी एक विषय है. मगर इतना बड़ा बिल्डिंग बनाने के बाद बीच के पट्टे में जो गंदगी है, यहाँ पे जो गंदगी है, कुछ काम करते नहीं है और वैसे का वैसा पड़ा है. पार्किंग के लेके बहुत सारी समस्या है. हम समस्या पे बात करने के बेहतर तो बहुत सारी समस्या है, मगर मूलभूत समस्या है कि बारिश के टाइम पे जो गंदगी यहाँ से हटानी चाहिए और जो बाकी की ये जो समस्या है उनका समाधान करना चाहिए. और बहुत सारे माले पे आधा काम है वो क्लीन होना चाहिए. माझं नाव आहे जान्हवी जयवंत सुर्वे. ओमकार टावरने आम्हाला रूम दिल्या, बरोबर आहे, पण त्या रूम दिल्यात ना पूर्ण बिल्डिंग लिकेज आहे. अक्षरशः 9 महिने मी एवढी हैराण झाले ना. पूर्ण रूम बनवली पण काही फायदा नाही. बाथरूम, संडास, किचन, पूर्ण किचनमधून खाली पाणी येतं. मला जेवण करायला पण मिळत नाही, एवढी पूर्ण बिल्डिंग लिकेज आहे. आज 9 महिने मी मागे लागले, 9 महिने कोणच काय करत नाही. सगळीकडे कंप्लेंट देऊन झालेली आहे आणि त्याने आम्हाला फक्त घरं दिली आहेत, काही सुखसोयी दिलेल्या नाही आहेत. ना CCTV कॅमेरे आहेत, लिफ्टमध्ये नाही आहेत, ना बिल्डिंगमधून आपण चढतो. आत्ता त्यांनी वॉचमॅनची सोय केलेली आहे, बाकी काही केलेलं नाही आहे. ना साफसफाई ना काहीच नाही. नुसतं फक्त घरं दिलेली आहेत, ना भाडं पण आम्हाला अजून दिलेलं नाही आहे त्याने 2 वर्षाचं. आणि आमचं कापून घेतलेत ना, जेव्हा आम्हाला चेक दिले तेव्हा आम्हाला 6 महिन्याचा मेंटेनन्स कापून घेतला. 6 महिन्याचा मेंटेनन्स कापून घेतला, ठीक आहे, मेंटेनन्स कापून घेतलं तर आमच्या पैशाचं आम्हाला काय सुविधाच नाही आहेत.
इथे आमच्याकडे झाडूवालेच येत नाही आहेत, झाडूवाले नाही आहेत, कसलं पाणी नाही आम्हाला. 2-2 दिवस पाणी नव्हतं. आम्ही बिल्डरच्या आम्ही ऑफिसपर्यंत गेलो पाण्यासाठी. इथे आम्ही बसलो. मग काय करणार आम्ही? मग आम्हाला घरं का दिली त्यांनी? नाही द्यायची होती ना घरं. आमची झोपडपट्टी होती ती आम्हाला बरी होती. नमस्कार, मी आकाश बोलतो. हे पिरामलमुळे ना आम्हाला खूप त्रास होतो आहे. 2-2, 3-3 वाजता, 2:30 वाजता लोक कामं चालू करतात रात्री. त्यांना वारंवार फोन करून पण काय बोलतात, साहेब जरा आता एमर्जन्सी गाडी आली आहे तर आम्हाला जरा ॲडजस्ट करा. बोला ॲडजस्ट करा, रात्री 3 वाजता तुम्ही कामं करता आणि एवढा जोरजोर आवाज येतो. इथे 7th फ्लोअरला एक पेशंट आहे, बरं सिरियस पेशंट आहे. त्याचं काय बरं वाईट झालं ते लोक जिम्मेदारी घेणार आहे का? आणि परवा इथे इथून वरून काचं पडली, खूप मोठी पाऊस पडला, काचांचं इथे पूर्ण इथपर्यंत काचं गेली. आम्ही जाऊन दाखवलं, ते बोलतात आमची काचच नाही. आणि ती काचेची साईज ही होती, मी ठेवलेली ॲक्च्युली तिथं. आता बघा काम झालं, पण त्यांनी ते आतमध्ये टाकून दिली. एवढी काचं साईज होती. कुणा डोक्यात लागली असते, कुणा लहान मुलं काय झालं असतं, जिम्मेदारी कोणी घेतली असती. ह्या लोकांनी इथं काहीच सुरक्षा ठेवलेली नाही. आणि एवढा आवाज करतात ना की आम्ही वैतागलो आहे. वारंवार त्यांना सांगून जाऊन समजवून बस आम्ही करतो बंद करतो. आम्हाला परमिशन आहे 10:30पर्यंत काम करायची. मग बोललो 10:30पर्यंत काम करायची परमिशन आहे, मग तेवढ्या वेळात तुम्ही काम करा. 11:30, 12, कधी 3:30ला, 5 वाजता माझ्याकडे सगळे रेकॉर्डिंग आहेत, सगळे व्हिडिओ सगळे आहेत. बोले हे एवढा वेळ काम करणं म्हणजे तुम्ही एखाद्याला त्रास देत आहे, तुमच्या कामासाठी दुसऱ्याला तुम्ही त्रास देत आहे. मग ह्याचं तुम्ही प्रशासकांनी किंवा जे कोणी असेल त्यांनी ह्याच्यावर ॲक्शन घ्या की आम्हाला खूप त्रास होते, नाही तर उद्या काय हे झालं तर कोण जिम्मेदार राहणार याचं उत्तर द्या. शालेय गणवेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण. व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्र ब्रदर्स. नमस्कार, मी आरती पुगावकर, भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती आहे आणि SRA प्रोजेक्टबद्दल तळमळीने बोलते, कारण मी झोपडीत राहिलेली आहे आणि मलाही एक SRAमधनं घर मिळालेलं आहे. आता असं आहे की इकडे विकासक येतात आणि आम्हा गरिबांच्या जीवावर मोठे होतात, पैसे कमावतात, सगळं करतात आणि आम्हाला नावावर घर देतात. परंतु ते घर दिल्यानंतर तिथे आम्ही कसे राहतो आहे याचं कुणाला पडलेलं नसतं. या ठिकाणी RMCचा प्लांट लावला, प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर ठीक आहे, मान्य होतं. परंतु आता लोकं राहायला आली. ज्या वेळेला तो प्लांट लावला, ह्या रस्त्याची हालत अशी होती की एवढा चिखल, गुडघ्यापर्यंत चिखल जायचा, इकडनं चालणं शक्य नव्हतं. पण लोकं राहायला नव्हती तोपर्यंत ठीक होतं, लोकं फिरून जायची 1-1.5 किलोमीटरचा फेरा घेऊन. पण आज एवढी 2-2.5 हजार लोकं राहायला आली, त्यांना भाजीला जायचं आहे, कस्तुरबा हॉस्पिटलला जायचं, तर हा एकमेव मार्ग आहे. पण RMC प्लांट असल्यामुळे या रस्त्यावर एवढा त्रास होतो. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्यानंतर मी राहुल नार्वेकर साहेबांचे धन्यवाद देते की ते आले, त्यांनी व्हिजिट केली, त्यांनी खूप मुद्दे उचलले आणि आम्हाला तातडीने हा रस्ता निवडणुकीच्या वेळेवरती तो बनवून दिला आणि लोकांना सोय करून दिली. परंतु त्याच्यानंतर परत ते RMCचा प्लांट सुरू असल्यामुळे त्या हेवी व्हेकल येतात, रस्ता खचतो, पुन्हा चिखल व्हायला लागला आहे, पावसाचे दिवस आहेत, रोगराई पसरते आणि याच्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे, खूपच दुर्लक्ष होतं आहे. त्यामुळे माझी तुमच्या माध्यमातून मागणी आहे की RMC प्लांट इलिगली एस्टॅब्लिश केला आहे का आता? प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर त्याने बघा कसं आहे, पूर्ण जागा त्याला मिळाली होती, त्याच्यामध्ये कुठेतरी तो लावायचा आणि काम करायचं हे होतं. या बिल्डिंगमध्ये लोक येत नव्हती, राहत नव्हती, तोपर्यंत काय अडचण नव्हती, ठीक आहे. तेव्हाही त्रास होता, काय रस्त्याला लाईट नव्हते, गैरप्रकार चालायचे, पण लोकवस्ती नसल्यामुळे कोणाला एवढा आवाज नाही उचलला. पण आज लोक राहायला आलीत, आमची मुली बाळं राहायला आलेली आहेत. कसं आम्ही या रस्त्यावरून येणं जाणं करायचं, हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट यालाच लागून आहे की इथे त्याने जे टॉवर बांधलेले आहेत 42 माळ्याचे, हे साईबाबा नगरचे आहेत. एक सानेगुरुजी नगर मार्ग कमिटीचा पण टॉवर जो झालेला आहे, त्यामध्ये लिफ्टमध्ये, कारण तिथे खूप लोक राहायला आलेली नाही आहेत, असंच लाईट गेली, लोक अडकली आणि एक माणूस गुदमरून मेला. त्याची कोण जबाबदारी घेणार? त्या कुटुंबाला कोण आधार देणार? तर हे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे विकासक आणि प्रशासन यांनी फक्त स्वतःच्या पोळ्या न भाजता ज्या लोकांच्या जीवावर तुम्ही मोठं होत आहे त्यांना इथे कमीत कमी राहण्यालायक सोयी सुविधा उपलब्ध करून देणं ही नैतिक जबाबदारी समजून त्यांनी केलं पाहिजे. लोकांचा प्रक्षोभ होतो, लोक खूप वेळा आंदोलन करतात, परंतु म्हणजे आमचे हे युवाचे सगळी युवा पोरं इकडे आंदोलन करत बसलेले असतात, परंतु त्याला प्रत्युत्तर हवं तसं मिळत नाही आहे. तुमच्या माध्यमातून ही अपेक्षा करतो आम्ही की हे जे सगळे प्रश्न आहेत की लोक राहायला आली, त्यांचे हे प्रश्न सुटले पाहिजेत. मेरा नाम साजदा खातून मोहम्मद इनाम शेख है और हमारा घर और मकान और दुकान दोनों भी था. मकान मैंने दुकान के चक्कर में बेच चुकी हूँ. रुपेश पाटिल बिला
प्रयास पाटिल के नाम बनाया, उसका पूरा डुप्लीकेट पेपर ठहरा और इशारे और बेएमसी उसका ही साथ दे रहा है। अभी मेरा हाई कोर्ट में पोजीशन है, अभी हाई कोर्ट से क्या होएगा, मेरा पूरा लीगल है, डुप्लीकेट पेपर नहीं, जो पेपर है मेरा लीगल है। उसका जो पेपर निकला डुप्लीकेट सरकार ने ठहरा के दिया, फिर भी उसका मानने हो रहा क्योंकि पैसा खा के। बेएमसी इशारे बोलता है मैं खुद हूँ, रुपेश पाटिल बोलता है कि बेएमसी और इशारे चौकी मैं हूँ। चौकी से भी मेरा काम नहीं हुआ। जब बम्बे कमिश्नर में पहुँची तब उस पर एफआईआर बना तो एफ्टी सेफ्टी बेल लेके बाहर था। फिर मैंने बोली ये पेपर सब जो बनाया है वो मुजरिम कहाँ है, वो मुजरिम तो चाहिए ना। जब सरकार का डुप्लीकेट पेपर बनाना क्या मामूली बात नहीं है, लेकिन उस पर भी एक्शन नहीं हो रहा है। तो अब उम्मीद यही मुझे लग रहा है कि हाई कोर्ट का डिसीजन निकलने के बाद मुझे सुप्रीम कोर्ट जाना पड़ेगा। भले मैं भिखारी ज़रूर हूँ, लेकिन ऊपर वाला ने मुझे हक के लिए ज़िंदा रखा है। हक तो मैं सरकार से लेके ही छोड़ूंगी, चाहे मर जाऊँ, क्योंकि हमारे छोटे छोटे बच्चे हैं। हम रोड पे पड़े, देखो हमारा झोपड़ा देख लो जरा, ये देख लो, ये प्लास्टिक के झोपड़ा है। और उसका 8 रूम साईं बाबा नगर में कहाँ से आया, उसके पेपर की जानकारी क्यों नहीं हो रही है? रुपेश पाटिल के पेपर की जानकारी क्यों नहीं हो रही है? इतना डुप्लीकेट पेपर सरकार के घर में बेएमसी में इशारे में बना करके इतना दुकान 70 किसको कहते हैं, 70 मकान बनाया खाली डुप्लीकेट पेपर पे। 8 दुकान क्या साईं बाबा नगर में रुपेश पाटिल का था, आज कहाँ से आ गया? क्योंकि डुप्लीकेट पेपर पे इशारे और बेएमसी उसके सपोर्ट में है। और मैं ये पेपर की जानकारी करके रहूँगी कि डुप्लीकेट पेपर कैसे बना। इतना मालिक के छोटा एक अंबानी हो गया, जो अंबानी है ना वो एक दूसरे नंबर पे वो अंबानी है। आज पेन वासी पेन का वो बिल्डर है, लेकिन आज जो चॉकलेट स्कीमा बेचने वाली आज इतना बिल्डर डायरेक्ट कैसे हो गए? हमको बस धन्यवाद, ये इंसाफ मुझे चाहिए और मैं दिल्ली तक सुप्रीम कोर्ट तक पहुंचूंगी। याबाबतचा आक्षेप संबंधितांनी या स्थानिकांनी इथे व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा। साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका।